नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळील एका अतिशय प्राचीन आणि जागृत ठिकाणाकडे, ते म्हणजे श्री क्षेत्र पाटणा देवी. गवताळा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेलं हे मंदिर अध्यात्म आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम आहे. विशेषतः पावसाळ्यात येथील वातावरण मनाला प्रसन्न देणारे, शांत व आल्हाददायक असते. फक्त मंदिरच नाही तर इथला धवलतीर्थ धबधबा, ऐतिहासिक कनेरगड आणि पितळखोरे लेणी हे देखील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. हे मंदिर 11-12व्या शतकातील असून येथील कोरीव हेमाडपंथी स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. ही आदिमाया चंडिका देवी अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम शिवलिंग, आदिमाया आणि गणपती यांचे दर्शन होते. त्यानंतर श्री विष्णूंची अतिशय सुंदर मूर्ती आहे. मंदिरात असलेली मूर्ती खूपच भव्य आहे, तितकीच प्रसन्नमुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेऊन त्यांचे समाधानच होत नाही, तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. चाळीसगाव पासून हे ठिकाण फक्त 18 किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तर मग तुम्ही कधी येताय पाटणा देवीला? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.